आई ग आजी कंबर दुखते. काय मोडलाय ना कमारडा? 25च तुम्ही म्हातारी झालास मनान सांगतय. त्या योगश्री विना व्हिडिओ बनायता त्याची व्हिडिओ बघा आणि योगासना करा. चला करा योगासना, जरा कंबर बिंबर बरी राहतली. नमस्कार मंडळी, योगश्री विना या युट्यूब चॅनलवरती मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. या चॅनलवरती आपण दर आठवड्याच्या मंगळवारी योग या विषयावरती आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंगच्या भागामध्ये नेमकं खऱ्या आयुष्यातले प्रश्न योग तत्वज्ञानाने कसे सोडवायचे हे तुमच्यासोबत शेअर करत असते. आज आहे मंगळवार आणि आज आपण पाहणार आहोत कंबरदुखी, पाठदुखी दूर करणारी योगासनं. कंबरदुखी दूर करणारं पहिलं आसन आहे पवनमुक्तासन. पवनमुक्तासन करण्यासाठी आपल्याला आपला डावा पाय गुडघ्यातून दुमडायचा आहे, पोटावरती बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर श्वास सोडत सोडत आपलं डोकं गुडघ्याच्या जवळ घेऊन या. 1 ते 5 अंक मोजायचे आहेत आणि आपापल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबून आपलं डोकं जमिनीवरती ठेवा. पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे आणि हळूवार जमिनीवरती ठेवायचा आहे. श्वसन सामान्य चालू ठेवा. आता आपल्याला आपला दुसरा पाय गुडघ्यातून दुमडायचा आहे, पोटावर बांधून घ्यायचा आहे. श्वास भरा. श्वास सोडत सोडत आपलं डोकं गुडघ्याच्या जवळ घेऊन जा. 1 ते 5 सेकंद अंक मोजून आपल्याला या आसनामध्ये राहायचंय. हळूवार डोकं खाली ठेवा. पाय गुडघ्यातून सरळ करून हळूवार जमिनीवरती ठेवा. महत्वाची टीप, जर तुम्हाला कंबरदुखी बरोबर गुडघेदुखी सुद्धा असेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाय दुमडून आपला हात आपल्या मांडीच्या खाली ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे एका पायाने पवनमुक्तासन करायचं आहे. दुसऱ्या पायाने देखील आपल्याला हीच कृती परत एकदा करायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्येक स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे आणि श्वसन कुठेही थांबवून ठेवायचे नाही. त्यानंतर आपल्याला जर दोन्ही पायाने पवनमुक्तासन करायचे असल्यास आणि गुडघेदुखी नसल्यास चित्रात दाखवल्याप्रमाणे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पवनमुक्तासन करायचे आहे. श्वास सोडत सोडत तुमचं डोकं गुडघ्याच्या जवळ घेऊन जायचं आहे. 5 ते 10 सेकंद क्षमतेनुसार थांबल्यानंतर पुन्हा एकदा डोकं खाली टेकवा. पाय गुडघ्यातून सरळ करायचे आणि जमिनीवरती ठेवायचे. जर तुम्हाला कंबरदुखी बरोबर गुडघेदुखी असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले हात ठेवायचे आणि आपलं डोकं गुडघ्याच्या जवळ घेऊन जायचे आहे. आसन करून झाल्यानंतर मान डाव्या बाजूला ठेवायची. दोन्ही पायामध्ये अंतर करून विश्राम करायचे आहे. आपलं आसन क्रमांक 2 आहे मर्कटासन. मर्कटासन करताना आपल्याला आपले दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून मॅट वरती उभे करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वर जमिनीवरती ठेवायचे आहेत. श्वास भरायचा आणि सोडत सोडत आपले दोन्ही पाय एकावर एक ठेवून डाव्या बाजूला घेऊन जायचे आहेत. मान आपली उजव्या बाजूला हवी. संपूर्ण पाठीच्या मणक्याला पीळ बसेल अशा प्रकारे शरीराची स्थिती ठेवायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती ठेवा. त्यानंतर उजव्या बाजूने देखील आपल्याला याच कृतीला पुन्हा एकदा करायचे आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक कृती करताना आपल्याला आपले श्वसन सामान्य ठेवायचे आहे. आपापल्या क्षमतेनुसारच प्रत्येक आसनामध्ये थांबायचे आहे. आसन क्रमांक 3 आहे भुजंगासन. भुजंगासन करण्यापूर्वी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोटावर झोपून काही सेकंद विश्राम करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही पायांच्या टाचा जुळवायच्या आहेत आणि आपल्या हातांचे तळवे छाती आणि नाभीच्या मध्यभागी ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा, हाताचे कोपरे दुमडलेले हवेत. श्वास भरत भरत पाठीचा मणका आपल्याला वर उचलायचा आहे. नजर समोर ठेवायची आहे. श्वसन सामान्य ठेवायचे आहे. आपल्या क्षमतेनुसार या आसनामध्ये थांबल्यानंतर हळूवार आपला माथा जमिनीला टेकवा. पायामध्ये अंतर करायचं. हाताचे कोपरे सरळ करत भुजंगासन 2 करण्यासाठी पुन्हा एकदा आपली कंबर पूर्णतः वर उचलायची. नजर समोर ठेवायची आहे. आपल्या क्षमतेनुसार या आसनामध्ये थांबल्यानंतर हळूवार माथा जमिनीवरती ठेवा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे विश्राम करा. आसन क्रमांक 4 आहे कैची. कैची करताना आपल्याला पोटावरती झोपायचे आहे. आपले दोन्ही हात आपल्या खांद्याला समांतर ठेवायचे आहे. त्यानंतर
आपल्याला आपल्या क्षमतेनुसार डावा किंवा उजवा पाय उचलून गोलाकार फिरवून विरुद्ध दिशेला जमिनीवरती ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेनुसार पाय तिथे टेकवल्यानंतर पुन्हा एकदा गोलाकार पाय फिरवून जमिनीवरती आणून ठेवा. दुसऱ्या पायाने देखील पूर्णतः गोलाकार फिरवून आपला पाय जमिनीवरती टेकवायचा आहे. लक्षात ठेवा, श्वसन आपल्याला सामान्य ठेवायचे आहे. कोणत्याही प्रकारे आपल्याला श्वास थांबवून ठेवायचा नाही. अशा प्रकारे तुम्ही 2 ते 3 राऊंड केल्यानंतर पुन्हा एकदा विश्राम स्थिती करायची आहे. आजचं सर्वात शेवटचं आसन आहे मार्जरासन. मार्जरासन करण्यासाठी आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती ठेवा. पाय गुडघ्यातून दुमडलेले आहेत आणि दोन्ही आपल्या गुडघ्यांमध्ये आणि हातामध्ये समान अंतर ठेवले आहे. श्वास भरत भरत पाठीचा मणका खाली दाबा, पोट बाहेर, मान वरती. श्वसन सामान्य ठेवा. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीमध्ये थांबायचे आहे. त्यानंतर हळूवार श्वास सोडत सोडत पोट आतमध्ये, पाठीचा मणका पूर्ण वरती घ्यायचा, मान खाली. मांजर ज्याप्रमाणे तिच्या पाठीच्या मणक्याला वर खाली करते त्याप्रमाणे आपल्याला देखील आपल्या पाठीच्या मणक्याला वर खाली करायचे आहे. कुठेही श्वास थांबवून ठेवू नका. 2 ते 3 वेळा आपापल्या क्षमतेनुसार हीच कृती परत परत करायची आहे. आता आपल्याला श्वास भरायचा. डाव्या कुशीला वळून डाव्या पायाची टाच बघा. उजव्या कुशीला वळून उजव्या पायाची टाच पहा. असे सुद्धा आपल्याला 2 ते 3 वेळा आपापल्या क्षमतेनुसार करायचे आहे. ही सर्व आसने करताना पाठीच्या मणक्यामध्ये होणारे बदल पाहायचे आहेत. आता हळूवार सीट खाली टेकवा आणि आपलं डोकं जमिनीवरती ठेवा. श्वसन सामान्य करा. पाठीमध्ये मिळालेल्या आरामाला अनुभवा. हळूवार हाताचे कोपरे दुमडून श्वास भरत भरत वरती या. आपले दोन्ही हात गुडघ्याच्या वरती ठेवायचे. तर ही होती आपली कंबरदुखी दूर करणारी आसनं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल वरती क्लिक करून मग पर्सनलाइज वरती क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ भेटेल. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि निरोगी जगा.